जे प्रेक्षक YouTube वरती लाईव्ह पाहत आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, नाणेफेकीचा कॉल हा हिमायतनगर संघानं जिंकला होता आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी असेल तामसा संघाची. सद्गुरू सीसी तामसा संघाकडून ओपनिंग फलंदाज स्ट्राईकवर असेल शहबाज आणि नॉन स्ट्राईकवर असेल विशाल. विशाल आणि शहबाजची जोडी. शाहिद बॉलिंग मार्क गोलंदाज शाहिद. सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू. हा चेंडू शहबाज मौलीसाठी होता. ऑफ साईडच्या दिशेनं हवेत चेंडू आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय. पुन्हा एकदा त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण. प्रथम पाहायचं झालं तर झेल होता. संघाला दबावात आणण्याचा हा प्रयत्न त्यांनी सोडलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त करण्याची संधी चुकलेली आहे ती हिमायतनगर संघाची. हवेत चेंडू बराच वेळ होता. पाहायचं गेलं तर सोपा नसतो हा झेल, पण तरी चांगला प्रयत्न त्याचा. नक्कीच या 3 धावांनिशी संघाचं खातं उघडतंय. हॅलो. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेनं गॅप मध्ये ढकललेला आहे. चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट पूर्ण आणि या 2 धावा. धावसंख्येत वाढ होते. जाऊन पोहोचले 5. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. अगदी मिडल करून खेळतायत. शहबाज आणि विशालची जोडी मैदानामध्ये तामसा संघासाठी. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने. यावेळेस मात्र चेंडू बघूयात कोण जिंकतंय ते. आणि चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 4 चेंडू मध्ये 15 धावा वसूल केलेल्या आहेत. त्या विशाल आणि शहबाजच्या या ओपनिंग जोडीनं त्यामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन म्हणायचं झालं तर विशालचं आहे. त्यांना आतापर्यंत 12 धावा वसूल केलेल्या आहेत. प्रत्येक चेंडू बॅटच्या मधोमध घेत आहेत शाहिद. बघूयात पुढचा चेंडू विशालसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेनं. डॉट बॉल. यावेळेस कमबॅक केलंय ते शाहिदनं. सचिन भाऊ वडगावकर आपल्याला विकेट किपिंग करताना दिसत आहेत. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अपील होते. 2 पंच चर्चा करतील. ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू होता तो. डिसिजन चेक होते या ठिकाणी. आमचे ऑफिशियल थर्ड अंपायर. हॅलो. गाडी पशी इकडे आहेत का? समोर आम्हाला
आणि डिसिजन नॉट आउट आहे. चांगलं अपील होतं ते, पण डिसिजन मात्र नॉट आउट आहे. चांगलं कमबॅक मागच्या 2 चेंडूवर साहिलचं. धावसंख्या झालेली आहे 15 एका षटकानंतर. पॉवर प्लेचं षटक, 8 षटकाचा हा सामना. त्यामध्ये 2 षटके पॉवर प्लेचे असतील, त्यामधलं 1 षटक संपलेलं आहे. धावसंख्या 15 विदाउट विकेट. एकही विकेट अजून गमावलेला नाहीये. अभिदादा गुरुखेल समालोचक कक्षाकडे यायचे आपण. या आमदार चषकाचं जे तिसरं प्राइज आहे 31,111 अभिदादा गुरुखेल यांच्याकडून आहे. त्यांना विनंती, आपण समालोचक कक्षात यायचंय. बॉलर नाव, बॉलरचं नाव सांगा भाऊ. जुबेर आलेला आहे. संघाचं दुसरं षटक घेऊन जुबेर हिमायतनगर संघाकडून. शहबाजसाठी आज पटकलेला चेंडू त्यानं तेवढ्याच जोरानं समोरच्या दिशेनं मारला, पण हा डॉट चेंडू. खेळाडू आहे त्या ठिकाणी. जुबेर कडून डॉट चेंडूची सुरुवात. पुढचा चेंडू यावेळेस ओव्हरपिच घेऊन लेग साइडच्या दिशेला मोठा फटका मारलेला आहे. चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा धुवाधार. हा प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. त्याला दिशा दाखवली फक्त. चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. बॅक टू बॅक षटकार या ठिकाणी शहबाजच्या बॅट मधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं. यावेळेस मात्र अजून एक मोठा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. षटकार शहबाजच्या बॅट मधून सुद्धा पाहायला मिळालेत. या 3 षटकाराच्या धावसंख्येत वेगवान वाढतात आणि जाऊन पोहोचलेली आहे 33. पुढचा चेंडू पुन्हा ऑफ साइडच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा. पुन्हा एकदा शहबाजची बॅट तळपते या ठिकाणी. बॅक टू बॅक बाउंड्री त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. 3 षटकारानंतर 1 चौकार. धावसंख्येत वाढ, जाऊन पोहोचले 37. जुबेरचा पुढचा चेंडू बघूयात. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं हवेमध्ये. खेळाडू धावतोय, बघूयात काय होते ते. आणि चेंडूनं रेस जिंकले. चेंडू सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. 41 रन, 41 धावा, 2 षटका. पॉवर प्लेचा भरपूर फायदा या ठिकाणी उचललेला आहे शहबाज आणि विशालच्या या जोडीनं. वेळ करू नका संध्याकाळच्या वेळ. आणि ड्रिंक ब्रेक 4 ओव्हरच्या नंतर आहे. देसाई प्लीज, 4 ओव्हर झाल्याशिवाय कोणताही खेळाडू आत येणार नाही.
4 षटकानंतर ड्रिंक ब्रेक असेल. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती, मधातच कोणी येऊ व्यत्यय आणू नये, थांबू नयेत. काय फटकेबाजी होती ती शहबाजची मागच्या षटकामध्ये. आता तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक नसेल आणि यानंतर आपण खेळ थांबवायचा नाही मध्यंतरी. 4 षटकानंतर आपणही पाहिलेलं आहे या ठिकाणी तो ड्रिंक्स ब्रेक असतो. बॉलर नेम भाई, ओ भाई असलम पटेल आले आहे 3रं षटक घेऊन. पॉवर प्ले नंतर प्रथमच संघाच्या संघनायकानं त्याच्यावर धुरा सोपवली आहे. समोर सामना करतात 2 सेट फलंदाज विशाल आणि शहबाज. 7 चेंडू मध्ये नॉन स्ट्रायकर शहबाज 29 धावनिशी. यावेळेस स्विच हिट मारलेला आहे. मोठा फटका विशालच्या बॅटमधून निघाला. चेंडू सीमा पार, षटकार. संघाचं 2रं षटक. पुन्हा एकदा स्लिपच्या दिशेमधून चेंडू जातोय. एकदा पूर्ण आणि एकच मिळेल. हे फक्त खेळत नाही तर खिलवाड करताना दिसतात. गोलंदाजी मार्कवर आहे तो असलम पटेल. आता सामना करेल शहबाज. शहबाज 7 चेंडू मध्ये 29 धाव संख्येवर खेळतोय. त्याला साथ घालतोय तो विशाल. हा चेंडू यावेळेस हलकसा अपील त्या ठिकाणी. दोन्ही अंपायर, दोन्ही पंच चर्चा करतील. थर्ड अंपायरला डिसिजन आलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे, चेक करा. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झालेली आहे ती 48. 14 चेंडूचा सामना आतापर्यंत झालेला आहे. त्यात 7 चेंडू 29 धावा शहबाज खेळतोय आणि 7 चेंडूवर 19 धावा विशाल खेळतोय. काय फलंदाजी करतायत. हे बघा, दुसरी गोष्ट अंपायर विनंती आहे, आपल्याकडे अल्ट्राएज नाही. एजचं डिसिजन तिथंच घ्यायचं. जे काय असेल ते दोन्ही संघांना स्वीकार करावं लागेल. बॅटला लागून खाली लागलाय म्हणे. मागचा जो चेंडू होता तो बॅटला लागून खाली जमिनीवर आदळला. त्यानंतर विकेट किपरनं पकडला. हे नॉट आउट असेल आणि सोबतच डॉट चेंडू. असलम पटेल चांगली गोलंदाजी त्या पहिल्या चेंडूवर षटकारानंतर. कोण कोण होतं. अरे कॅमेरा चालू आहे म्हणा.
भैया 1 मिनिट कॅमेरा ऑफ करा. सामना सुरू होतोय. मागचे प्रेक्षक जे बाजूला बसा आपण. पुढचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं. यावेळेस खेळाडू होता मात्र अडू शकला नाही. चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. बॅट मधून चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार. हा बॅट मधून फक्त 10 चेंडूचा सामना करत त्याने 39 तब्बल 39 धावा कुठलेल्या आहेत. आतापर्यंत सामना झालेला आहे तो 17 चेंडूचा. धावसंख्या पोहोचलेली आहे 58. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट करतायत आणि स्ट्राईकवर येईल आता विशाल. षटक संपलेले आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 59. आतापर्यंत एक सुद्धा विकेट प्राप्त करण्यात यश मिळाले नाही ते हिमायतनगर संघाला आणि भागीदारी झालेली आहे ती 59 धावाची तामसा क्रिकेट संघाची. 59 3 षटकानंतर 59. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 59. शहबाज स्ट्राईकवर असेल. बॉलिंग कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर ओ भाई शाहिद आलेला आहे. 4थं षटक घेऊन संघाचं. बघूयात सामना करेल तो सेट फलंदाज शहबाज. यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू त्याला खेळून काढलाय. डॉट बॉल. शाहिद एकदम ब्लॉक होल मध्ये जड मध्ये टाकलेला चेंडू. सेट फलंदाज समजून आहे त्याला शकला शहबाज. पुढचा चेंडू थोडासा फिल्डिंग मध्ये बदलाव मागतो तिथं शाहिद. पुढचा चेंडू सामना करेल शहबाज. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. हलकसा पेल. अंपायरचा इशारा या ठिकाणी. एक्स्ट्रा धाव. पंचाचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते ती अवांतर. धावसंख्येत वाढ होते आणि ती जाऊन पोहोचले ते 60 वर. शाहिद तयार. समोर सेट फलंदाज शहबाज तयार. हा चेंडू बॅटची कडा घेऊन मागच्या दिशेला गेलो विकेट किपरच्या. 1 धाव कंप्लीट करतोय शहबाज. दुसरी मागतोय.
डेंजर होऊ शकते आणि सोप्या पद्धतीने या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाच्या मदतीनिशी शेहबाज पोहोचलाय तो 42 वर आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ते 62 वर. आता एक आमच्याकडे बक्षीस आलेले आहे. बॅक टू बॅक 3 षटकार. षटकाराची जर हॅट्रिक कोणी मारत असेल या ठिकाणी मारेल तर त्याला अभिदादा गुरुकेल यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे षटकाराच्या हॅट्रिकवर. यावेळेस शॉर्ट पिच पटकलेला चेंडू होता. पंचाचा कुठलाही निर्णय नाही त्या ठिकाणी. खूपच अनुभवी हे पंच. या पूर्ण आमदार चषकासाठी पाहायचं झालं तर आतापर्यंत एकदम तंत्रशुद्ध अंपायरिंग पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते ती हिंदवे एम्पायर यांच्याकडून. पुढचा चेंडू ओव्हर स्टेप करून खेळण्याचा मोठा फटका खेळण्याच्या नादात आपल्याला विनंती आहे. संघ प्रत्येक चेंडूवर आपण अपील करतायत. थोडस खेळ भावनेनं खेळा. पंच आहेत त्या ठिकाणी. एज निघल तर नक्कीच आऊट देण्यात येईल. यावेळेस खेळून काढलाय लेग साइडच्या दिशेनं. एक धाव पूर्ण करतोय तो शेहबाज. धावसंख्या झालेली आहे 63. संघाचं हे 4थं षटक चालू आहे. काय फटकेबाजी करतायत ते 2 फलंदाज. अजून विकेट जायचा बाकी आहे. विशाल आणि शेहबाजची जोडी आपल्याला मैदानात चौफेर फटकेबाजी करताना दिसतात. बॉलिंग मार्क वरती तयार होतोय तो शाहिद या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा चेंडू हा डॉट बॉल. षटक संपलेले आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 63. अजून विकेट जायचा बाकी आहे. शक्तिशाली संघांमध्ये ड्रिंक ब्रेक आहे. पाणी घेऊन जा. मोठी बॉटल घेऊन जा. चार षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहायचं झालं तर आतापर्यंत जे विश्लेषण आहे ते नाणेफेक जिंकली होती हिमायतनगर संघानं आणि त्यांचा जो कॉल होता त्याला आतापर्यंत बोल्ड ठरवलं ते तामसा संघानं. अजून विकेट जायचा बाकी आणि धावसंख्या लागलेल्या आहेत बोर्डावरती त्या 63. 4 षटकाचा सामना संपलेला आहे. मध्यंतर होतोय ड्रिंक्स ब्रेक. हिंदवी एम्पायर आयोजित आमदार चषक 2025 अतिशय सुंदर आणि दिमाखदार आयोजन या चषकाचं आपल्याला पाहायला मिळतंय. सोमेश भाऊ क्रिकेट अकॅडमी या क्रिकेट मैदानावर सोमेश भाऊ स्पोर्ट अकॅडमी या खेळाच्या मैदानावर आवेश ना बॉलरचं नाव काय आवेश ना. स्वतः संघाचा संघनायकानं जिम्मेदारी घेतलेली आहे. दुराक 4 षटकानंतर झालेल्या 63 धावा.
पुढचा चेंडू याला स्ट्रेट दिशेनं मोठा फटका मारला शहबाजच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. ते 49 धाव संख्येवर 50 करण्यासाठी एक धाव बाकी आहे त्याला. चेंडू पुन्हा मोठा फटका मारलेला आहे. पुन्हा चेंडू त्या दिशेनं सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं मोठा फटका. चेंडू सीमा षटकार. धाव संख्येवर धावून पोहोचलाय मात्र 19 चेंडू मध्ये. यावेळेस लेग साइडच्या दिशेनं फटका मारला होता. चेंडू सीमा पार चौकार. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं दिशा भटकतोय. यावेळेस दोन्ही हात समांतर. धाव मिळते ती अवांतर. धावसंख्येत वाढ 86 धावसंख्येवर पोहोचलेला आहे तो तामसा क्रिकेट संघ. सद्गुरू सीसी तामसा क्रिकेट संघाची ही हायेस्ट पार्टनरशिप यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू कार्पेट याने जमिनीच्या आसऱ्यानं समोरच्या दिशेनं एक धाव कंप्लीट. आता स्ट्राईकवर असेल तो 8 चेंडू मध्ये 19 धावसंख्येवर खेळत असलेला विशाल. काय प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी शहबाजची. मात्र 21 चेंडूचा सामना करत त्यानं तब्बल 66 धावा. विशालच्या बॅट मधून निघालेला फटका ऑफसाईडच्या दिशेनं. चेंडू त्या ठिकाणी सीमापार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर मागचं षटक हे अतिशय महाग होतं. त्या षटकामध्ये तब्बल शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. अजून विकेट जायचा बाकी आहे. कुठलाही विकेट न गमावता आतापर्यंत 5 षटकाचा सामना 30 चेंडू मध्ये तब्बल 91 धावा कुठलेल्या दोन्ही फलंदाजांना. 21 चेंडू मध्ये 66 धावावर खेळतो तो शहबाज. आता बॉलिंग मार्क वरती तयार आहेत सचिन भाऊ वडगावकर. विकेट किपिंग नंतर जे ऑलराऊंडर ची भूमिका या संघामध्ये निभावतात ते सचिन भाऊ वडगावकर. त्यांच्या हातात चेंडू दिलेला आहे तो कर्णधाराने. हा चेंडू चांगली सुरुवात. ऑफ स्टंपच्या बाहेर अंपायरचा इशारा वाईट.
92 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. एक सुद्धा विकेट पडलेला नाही. पुढचा चेंडू ओव्हर स्टेप करून स्ट्रेटच्या दिशेनं एक धाव घेतोय आणि एकच मिळेल. पाहायचं झालं तर कंपॅरिझन करायचं झालं तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्यात यश मिळालं होतं त्यांना आतापर्यंत. पण सचिन भाऊ वडगावकरची कसून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन लेग साईडच्या दिशेनं. कुठल्याही प्रकारच्या रनामध्ये वाढ झालेली नाही. धावसंख्या 93. 6वं षटक प्रगतीपथावर. 8 षटकाचा सामना पाहायचं झालं तर आतापर्यंत 32 चेंडूचा सामना झालेला आहे. धावा झालेल्या 93. यावेळेस बॅटची कडा घेऊन लेग साईडच्या दिशेनं विशालच्या बॅटमधून निघालेली सिंगल धाव. आता सामना करेल तो शहबाज. 22 चेंडूमध्ये 67 धावसंख्या. त्याचा अनालिसिस. संघाची धावसंख्या झालेली ती 94. वेगळा स्टान्स घेतला होता यावेळेस शहबाजनं. बॅटिंग करतोय. चेंडू सीमा पार षटकार. हा चेंडू डॉट बॉल. शहबाज 73 वर खेळतोय. संघाचे संघनायक बालासाहेब जाधव यांच्याकडून बक्षीस आलेले आहे आपल्यासाठी. शतक जर मारलं आपण तर 2100 रुपये तब्बल. लेग साईडच्या दिशेनं मोठा फटका मारलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार चौकार. भिडू त्यांच्याकडून आपल्यासाठी बक्षीस आहे. आपण जर सेंचुरी मारली या ठिकाणी तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे शहबाज मौली यांच्यासाठी. पुढचं षटक घेऊन आलेला आहे तो असलम पटेल. आपल्या स्वतःचं दुसरं आणि संघासाठीच 7वं षटक घेऊन आलेला आहे तो असलम पटेल असेल. सामना करेल तो विशाल. हा चेंडू क्लीन बॉल या ठिकाणी. युमेस आहे विकेट. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आला तो करण अंबाला. हा पण बिग हिटर आहे या संघामध्ये. मागचा मॅच पाहिला आपण.
सॉरी माफ करा, सुरत देसाई असेल. मागची जी अभेद भागीदारी आपण पाहिली ते 104 रनाची ती भागीदारी. अविनाश भाऊ काळे यांच्याकडून जर शहबाज मौलीने शतक मारलं तर या ठिकाणी 1100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. पारितोषिकाचा वर्षाव 77 धावसंख्येवरती नॉन स्ट्रायकर एंडवर शहबाज. हा चेंडू लेग साइडच्या दिशेनं आणि डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलेले या ठिकाणी ते असलम पटेल यांनी. 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. हा चेंडू स्टेटच्या दिशेने पटका मारलेला आहे. खेळाडू आहे आणि ही विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार. तीन चेंडू या षटकामध्ये टाकलेले. आता 4थ्या क्रमांकावर आलेले ते गज्जू राठोड चिता या नावानं ओळख त्यांची. या संघामधील सामना करतील असलम पटेलच्या पुढच्या चेंडूचा. कसून गोलंदाजी करतायत. हा चेंडू मोठा फटका मारण्याच्या त्या ठिकाणी झेल टिपला तो अचूक सचिन भाऊ वडगावकर यांनी. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. आता 5व्या क्रमांकावर आलेला तो करण अंबाला. हॅट्रिक बॉल असेल. सामना करेल तो करण. या संघात एवढी कमी. 3 विकेट प्राप्त केलेला, अजून एकही धाव दिली नाही. ऑफसाईडच्या दिशेनं गॅप मध्ये ढकललाय. चेंडू आहे सीमारेषेवर. एक धाव. आता स्ट्राईकवर असेल ते. 77 धावसंख्येवर 25 चेंडूचा सामना करत शहबाज मौली. षटकातील आज शेवटचा चेंडू असेल. 7वं षटक चालू. काय गोलंदाजी केली भावानं, वा. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव आणि कंप्लीट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती सचिन भाऊ वडगावकरांनी. असलम पटेल या 2 फलंदाज. असलम पटेलनं मात्र 2 धावा खर्च करत 3 गडी बाद केलेत. या ठिकाणी तुकाराम भाऊ साखरे आले, माजी नगरसेवक अर्धापूर शहर.
आता गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय सचिन भाऊ वडगावकर यांना. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर सुरुवात केली ती त्यांनी. सामना करतोय 78 धावसंख्येवर शेहबाज. पुढचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं मोठा फटका. बिग बिग चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार. तर 27 चेंडूचा सामना करत 84 धावसंख्येवर नाबाद खेळतोय तो शेहबाज. धावसंख्या झालेली आहे ती 112. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं हवेत चेंडू. खेळाडू बॉलच्या खाली होतो आणि हा विकेट. सचिन भाऊ ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. टिपलेला आहे तो शेहबाज मौली. आपण समालोचक कक्षात यायचंय. 3 षटकाराचे आपल्याला बक्षीस. लेग साइडच्या दिशेने अंपायरचा इशारा वाईट असेल. शेहबाज मौली आपण समालोचक कक्षा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आपल्यासाठी बक्षीस आहे. चेंडू मोठा फटका मारलाय. सीमारेषा पार जाऊन पोहोचलाय तो षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा. पहिला विकेट आपल्याला जाताना दिसलाय तो 104 धावसंख्येवर. धावसंख्या पोहोचली 119 आणि विकेट झालेले आहेत ते 5. मागच्या 3 षटकामध्ये बांधून ठेवलेले ते कोण आहे बॅट्समॅन? अजय. अजय आलेला आहे 7व्या क्रमांकावर. सचिन भाऊ वडगावकर स्टार गोलंदाज ठरले या संघासाठी. हा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न त्या ठिकाणी स्लिपच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट करताय. आता स्ट्राईकवर येईल तो करण अंबाला. शेहबाज मौली या ठिकाणी आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. आपण जी फटकेबाजी केलेली आहे त्याबद्दल आपल्यासाठी बक्षीस आहे अभिदादा गुरुकेल यांच्याकडून.
हा चेंडू स्टेटच्या दिशेनं पटकावलाय. चेंडू समाप्त. शहबाज मौलीसाठी अभिदादा गुरुकेल. मिळाली शानदार भेट. ही आहे दमदार देसाई देसाई इकडे विकेट. लाईट आलेली नाहीये. युट्यूब कडे.
लगावल्यानंतर दुसरा चेंडू चांगल्या टप्प्यावर आखूड टप्प्यावर टाकला. त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने अप्रतिम झेल घेतला तो अंकित भाऊ यांनी. आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे तो नुमान. आवेज आणि नुमानची जोडी बघूयात. संघाला जिंकण्यासाठी मोठा धावाचा डोंगर पार करायचा आहे. ओ सचिन भाऊ वडगावकर बोलवालेत. सोमेश भाऊ बोलवालेत. हा चेंडू एकदम ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू जडमध्ये त्याला खेळून काढलाय. डॉट चेंडू. आणि या ठिकाणी एक अनाउन्समेंट होते. बॅक टू बॅक 3 षटकार जर कोणी मारेल तर आमचे तुकाराम भाऊ साखरे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी या संघाचे कर्णधार बालासाहेब. पुढचा चेंडू शॉर्ट पिच लेग साइडच्या दिशेनं चेंडू जातोय जमिनीच्या सहाऱ्यानं. त्या ठिकाणी सीमापार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. अंदाजी सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी फटकेबाजी करण्यासाठी या चौकाराच्या मदतीनिशी धावसंख्या झालेली आहे ती 8 वर 1. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं गॅपमध्ये ढकललेला आहे. त्या ठिकाणी संघाचे कर्णधार बालासाहेब आहेत. 1 धाव पूर्ण, 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन आताचे 2 धावाच्या मदतीनिशी धावसंख्या झालेली आहे ती 10. संघाला जिंकण्यासाठी पाहिजे ते 127 धावाचं आव्हान डोळ्यासमोर घेऊन 2 फलंदाज फलंदाजी करतायत. पुन्हा तयार ब्रिजमोहन शर्मा. हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर आखूड टप्प्यावर टाकलेला चेंडू. ओव्हरची समाप्ती. एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 10 आणि धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा. प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे. तिसरं षटक घेऊन येते ते गजानन भाऊ राठोड. सॉरी दुसरं षटक. गजानन भाऊ राठोड आले दुसरं षटक घेऊन. हा चेंडू प्रथमच आवेज या संघाचा संघनायक. डॉट खेळलेला चेंडू. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं गॅप मध्ये ढकललाय. चेंडू सीमा पार जातोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. मोठी फटकेबाजी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी. पुन्हा एकदा स्लॉग स्लिप
चेंडू जातो सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. आवेश फटका असा पुन्हा एकदा खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेनं स्वतः क्षेत्र आणि हलकस मिसफील्ड. त्याचा नतीजा 1 रन. स्कोर काय झाला सर? हो हो आले किशोर आले की आता किती आले भाऊ? 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 26. 1 विकेटच्या नुकसानीवर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. सहा चेंडू नंतर 15 धावसंख्येवर खेळतोय तो. क्वार्टर फायनलचा सामना नॉकआउट मुकाबला. जो संघ हरेल जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये एंटर करेल.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26 आणि विकेट मात्र एक ब्रिजमोहन शर्मा आवेसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. चांगलंच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात ते ब्रिजमोहन शर्मा. 1 षटक 10 धावा आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केलेला आहे. हा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने खेळलेला आहे, खेळून काढलाय. खेळाडू आहे तिथं चिता, या संघाचा चिता राठोड भाऊ. आता स्ट्राईकवर असेल तो नुमान. अवेज 7 चेंडूवर 15 धावसंख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू असेल नुमानसाठी. हा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने बिरकून दिला, चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. काय फटका होता तो मागच्या चेंडूवर मारलेला, नुमानच्या बॅटमधून निघालेला खणखणीत असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा 1 रन. हो, या एका धावेच्या मदत संख्या 30. हॅलो 34 धावसंख्या. 1 विकेट बाद करण्यात यश मिळालेलं आहे ते तामसा संघाला. आवेज आणि नुमानची जोडी मैदानात आपल्याला दिसते. आता सामना करतोय तो आवेज. हा चेंडू याला स्ट्रेटच्या दिशेने मारलेला आहे, यामध्ये जातोय चेंडू सीमा पार, चौक. सॉरी त्या ठिकाणी अडवलेला आहे. क्षण शेहबाज मोदी. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम फलंदाज फिल्डिंग. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, अंपायरचा इशारा वाईट. या एक्स्ट्रा धावसंख्येनिशी धावसंख्या पोहोचली आहे ती 36. सामना करतोय तो नुमान. हा चेंडू नुमानसाठी होता, चेंडू हवेमध्ये खाली येतोय तो या संघातील चिता राहुल राठोड आणि हा विकेट. शानदार भेट ही आहे. बॅट्समॅनचं नाव सांगा. ओसामा आलेले आहेत.
आणि बॉलिंग मार्क वरती आपल्याला दिसत आहेत ते या संघातील स्पिन गोलंदाज अंकित. संघाला जिंकण्यासाठी पाहिजे ते 127 धावांचं आव्हान टार्गेट डोळ्यासमोर ठेवून हा संघ मैदानात उतरला. मात्र पाहायचं गेलं तर 3 षटकांनंतर 36 धावसंख्येवर हा 2 गडी बाद झालेले आहेत. एकंदरीत तामसा संघाचं पाहायला गेलं तर 104 धावसंख्येवर त्यांचा पहिला गडी बाद करण्यात यश मिळालं होतं ते हिमायतनगर संघाला. आणि या ठिकाणी पाहिलं तर 36 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेले आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता खेळपट्टीवर 2 फलंदाज आहेत ते ओसामा आणि अवेज. चला लवकरात लवकर खेळवा भाऊ. नॉन स्ट्रायकर असेल हा स्पिन गोलंदाज अंकित. 36 2 विकेट. हा चेंडू स्ट्रेटच्या दिशेनं गॅपमध्ये ढकललेला आहे. त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर या संघाचा चिता गजानन भाऊ राठोड. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या झालेली आहे 37. या चेंडूवर जर षटकार मारला तर हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर होता. अंपायरचा इशारा वाईट असेल. अवांतर वाढती धावसंख्या झालेली आहे ती 38. हो वाईट एक्स्ट्रा. पुढचा चेंडू फुलटॉस. हा चेंडू समजू नाही शकले त्याला ओसामा. त्या ठिकाणी काय स्पोर्टमॅन स्पिरिट पाहायला मिळतं आपल्याला. सगळे खेळाडू तामसा संघाचे सगळे खेळाडू बॅट्समॅनच्या जवळ गेले. याला म्हणतात खेळ भावना. वा तामसा संघ वरचढ करून खेळतो या सामन्यामध्ये. फलंदाजी करताना काय फटकेबाजी केली होती ते शहबाज मौली यांनी. पुढचा चेंडू. हा चेंडू फुलटॉस चेंडू. विकेट किपर बॉलच्या खाली येत आहेत आणि हा सोपा असा झेल विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. एक मिनिट तुकाराम बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर तुकाराम भाऊ साखरे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. बॅक. हॅलो हॅलो बाळासाहेब बॅट्समॅन कोण आहे भाऊ. बॅट्समॅन कोण आहे. मिलन आहे का. मिलर हा ते जावेद मिलर. आता आलेला आहे तो जावेद मिलर. ओसामाच्या विकेट नंतर बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो जावेद मिलर या संघाचा ऑलराऊंडर. अंकितचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. अंपायरचा इशारा वाईट.
या एक्स्ट्रा अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन 39. 3 गडी बाद झालेले आहेत ते हिमायतनगर संघाचे. धावसंख्या झालेली ती मात्र 39. हा चेंडू हवेमध्ये बॉलच्या खाली येतो शेहबाज आणि झेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. अंकितचा ठिकाणी अचूक टप्प्यावर गोलंदाजी. दबाव पूर्ण आपल्याला पाहायला दिसतोय तो हिमायतनगर संघावर. एकदम छाप येते. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा लागलेली या ठिकाणी चेंडू उभा झाला होता. एक धाव कंप्लीट. आता स्ट्राईकवर असेल तो होता. षटक संपलेला आहे. 4 षटकाच्या समाप्ती संख्या झालेली आहे ती 40 संघांमध्ये. संघाला गरज आहे ती धावाची आणि आता बॅट आहे ती सचिन भाऊ वडगावकर यांच्या. स्ट्राईकवर असतील. 24 चेंडू मध्ये 87 धावाची आवश्यकता. या ठिकाणी दोघाला मौली याच्यासारखी फलंदाजी करावी लागेल. बॉलर नेम कॅप्टन जाकीर आलेले आहेत. 5वा षटक घेऊन जाकीर पटेल. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडूला ऑफसाईडच्या दिशेनं मोठा फटका मारलेला आहे. एक धाव कंप्लीट त्या ठिकाणी आणि हा प्रयत्न फोल. चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. समोर निघून मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस झालेला आहे. चान्सन समोर आहे फलंदाज क्षेत्ररक्षक राठोड. गजानन भाऊ राठोड अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात. या ठिकाणी फलंदाज षटकाराची हॅट्रिक मारतील तर तुकाराम भाऊ साखरे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. संघाला गरज आहे ती षटकार आणि चौकाराची. डबल बोनस आपल्यासाठी. पुढचा चेंडू मोठे फटके मारण्यापासून वंचित. समोर आहे तो चिता.
गजानन भाऊ राठोड यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये जी चपलता आहे ती आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत सर्व प्रेक्षक पाहतात त्यांची. पुढचा चेंडू पुलटा चेंडू होता लेगसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण टीम असा झेल टिपलेला विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडू झालेले आहेत. चौथ्या वरती मात्र विकेट. हिमायतनगर संघाचा अष्टपैलू खेळाडू सचिन भाऊ वडकर यांना बाद करण्यात यश मिळाले आहे. ते नुमान भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. या 5 रनाच्या मदतीनिशी धावसंख्या 51 वर 5. चेंडू बॅक चांगलं पाहायला हो. आताचा डॉट बॉल. जाखेरची गोलंदाजी. होता मोठा फटका मारलेला आहे स्टेटच्या दिशेनं. चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. हा चौकार. 12 चेंडू नंतर 23 धावसंख्येवर खेळतोय तो अवेस. एकतर्फी झुंज लढवतोय. पुढचा चेंडू असेल अंकितचा. हा चेंडू शॉर्ट पिच. बिग बिग हिट.
चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. चेंडू जातोय सीमा पार आणि हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. वेज एकतर्फी झुंज देतोय आपल्या संघासाठी. पुन्हा मारलाय. यावेळेस मोठा फटका. चेंडू सीमा पार षटकार. पुन्हा मारलाय. यावेळेस चेंडू उभा झालाय. स्वतः बालासाहेब चेंडूच्या खाली होते पण गॅदर नाही करू शकले. कॅचला कंप्लीट नाही करू शकले. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 80. 13 चेंडू मध्ये 47 धावाची आवश्यकता. काय षटक आहे भाऊ. संपत नाही. षटकार आणि चौकार. तुफान फटकेबाजी. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा पूर्ण. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
संघाचा चिता गजानन भाऊ राठोड 12 चेंडू 45 धावा. खेळ अजून संपलेला नाहीये. क्रिकेटचा सर्व काही या ठिकाणी शक्य आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत सांगता येणार नाही कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल. तो पुढचा चेंडू अंपायरचा इशारा वाईट. लेग साइडच्या दिशेकडून चेंडू होता. एक्स्ट्रा धावसंख्येनिशी धावसंख्या पोहोचली ती 83 वर 5. सचिन भाऊ वडगावकर ते लास्टच्या ओव्हर मध्ये. हा चेंडू शॉर्ट पिच त्या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि हा विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. रिजवान आलेला आहे. आता स्ट्राइक असेल ते वेज कडे. फटका तर मारलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा. वाह काय फटकेबाजी करतो. खतरनाक षटकार. षटकार. आणि संघ जिंकण्यासाठी पाहिजे 10 चेंडू मध्ये 38 धावा. या खेळाडूमध्ये क्षमता आहे ती. 10 चेंडू 38 धावा. सचिन भाऊ वडगावकर भाऊ या. चेंडू पुन्हा आणि याच बरोबर 50 रन पूर्ण झालेले आहेत. चेंडू सीमा पार. षटकार. षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. बत्तीस धावाची आवश्यकता आहे संघाला. एकतर्फी झुंज देतोय तो आवेश या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा चेंडू टाकेल. 3 षटकारावर बक्षीस आहे. हा चेंडू पुन्हा एकदा फटका मारला. यावेळेस चेंडू सीमा पार जाऊन आणि हा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे आवेश नावाचं वादळ आले. षटकार. तोपर्यंत सामना अजूनही शिल्लक आहे. काय फलंदाजी करतोय. आता मात्र 8 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. माफ करा 26. 8 चेंडू मध्ये 26 धावा काढायच्या आहेत. यानंतर गोलंदाज कोण टाकेल ते एक लक्षात घेऊन आवेशनं फलंदाजी करावी लागेल. 8 चेंडू आणि 26 धावा.
8 चेंडू आणि 26 धावा काढशील का रे भावा? आवेस दिशाहीन चेंडू वाईट चेंडू. पंचांचा डिसिजन वाईट. म्हणजे अजूनही 8 मध्ये माफ करा 25 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. आपण पाहतोय सामना ऑन आहे. मॅच ऑन. 8 मध्ये 25. 8 मध्ये 25. आता मात्र बाला प्रसाद जाधवच्या चेहऱ्यावरचा हास्य उडाले. मारला षटकार. वन मॅन शो. आवेश आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. फटका 19. 7 मध्ये 19. या चेंडूवर जर षटकार आला तर 13 राहणार आहेत. पुढच्या चेंडूवर मात्र बॉल हुकला तरी पळेल आवेश. पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इकडे असं म्हणलं गेले ते मी सांगतोय. शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला हा बरोबर तर सामना रंगतदार होईल. गोलंदाजी मार्कवर गजू आहे. स्ट्रायकरला मारलाय फटका. वेगळंच काहीतरी झाले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. रिजवान जर करणार मारण्याचा. पहिला चेंडू रिजवानचा जर धावसंख्येचा विचार केला तर 6 चेंडू मध्ये आवेश. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो रिजवान.
आणि गोलंदाजी मार्कवर सूरज देसाई. 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकतोय तो सूरज देसाई. महत्वपूर्ण षटक असणार आहे. आणि रिजवान चांगला खेळाडू आहे. बिग हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. हिमायतनगर संघाकडून आजूबाजू जर इक्वेशन पाहिलं तर 6 मध्ये 17 धावा म्हणजे सामन्यामध्ये एक जान एक आशा निर्माण केली. पहिला चेंडू अशा 2-2 आल्याने षटकार आला तर होऊ शकते. म्हणजे पहिल्या चेंडूवर 2 धावा. अजूनही 5 मध्ये 15. 5 मध्ये 15 आहेत. फॉलो थ्रो मध्ये थोडस तर सूरज देसाईचा प्रयत्न होता नॉन स्ट्रायकर एंडला आउट करायचा, परंतु आवेश मात्र हुशार आहे. आवेश परंतु जागेवरच आवेश आहे. मारला रिजवानने मारला षटकार. फटका वाव. धुवाधार. वाव. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. रिजवानची फलंदाजी सुद्धा आपण पाहिलंय. रिजवानच्या बॅट मधून सुद्धा मोठा फटकार पाहायला मिळाला. आता मात्र इक्वेशन बदलले गेले. 4 मध्ये 9 धावांची गरज असणार आहे हिमायतनगर संघाला. फटका खेळलाय आणि 1 धाव. यस, 1च धाव. 3 मध्ये 8. 3 मध्ये 8. काय मॅच आणलाय आवेश. या सामन्याचा हिरो आहे आवेश. 22 चेंडू मध्ये 69 धावा एकट्या आवेशने काढलेत. 3 मध्ये 8 धावांची गरज असणार आहे. परंतु सामना मात्र प्रेक्षकांना आवडण्यासारखा झालाय. पैसा वसूल सामना इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डोळ्याचे पारणे फेडणारा सामना. 3 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे आणि स्ट्रायकर एंडला जेवढं या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मारला षटकार. भाऊ फटका असा धुवाधार. काय कौतुक करावं तेवढं कमी आहे. आर्यन रेस्टॉरंट सचिन वडगावकरची टीम आहे भाऊ. माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 2 मध्ये 2. 2 मध्ये 2 झाली तेव्हाच 75 झाल्यात. चला अविनाश भाऊ यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आलंय आवेशसाठी. ज्या प्रकारची फलंदाजी आवेश कडून पाहायला मिळाली त्या फलंदाजीला खुश होऊन अविनाश दादा काळे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर चेस होईल का. 2 मध्ये 2 धावा. मारलाय फटका आणि 2 धावा होत आहेत का. आणि 2 धावा झाल्या आहेत. आवेश कुठं आहे. आवेश भाऊ इकडे यायचंय तुम्ही. आवेश 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 आवेश. एक मात्र नाव मैदानाच्या आतमध्ये गुंजलं जात आहे तो म्हणजे आवेश. आवेश इकडे यायचंय कॉमेंट्री बॉक्स कडे. ओसामा त्याला घेऊन या इकडे. इकडे घेऊन या. वाघ आहे वाघ.
फलंदाजी केली भावाने. डोळ्याचे पारणे फेडणारा सामना. जसा आपण मोबाईलवर फटकेबाजी पाहतो, मोबाईलवर चौकार षटकार पाहतो, त्या प्रकारची फलंदाजी. आणि मी प्रेक्षकांना टीव्हीवर पाहणाऱ्या सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो, जेव्हा मी फलंदाजीसाठी गेलो होतो, आवेश माझ्या समोर होता. आवेशने एकच शब्द मला बोलला होता, आवेश कराय की नाही, की मी मॅच मारतो, मी मॅच मारतो, हा शब्द त्याने दिला होता. आणि हा मॅच त्याने मारला. काय फलंदाजी आवेश. जिस तरह का आपने मैच खेला, जिस तरह का स्कोर, बहुत बड़ा स्कोर था. पहिलं बक्षीस घेऊत आहे. हे पहिलं आहे 1100 रुपयाचं पारितोषिक आणि आणि पुन्हा अविनाश दादा काळे यांचं सुद्धा पारितोषिक आहे. वाह, एकदा टाळ्या हो दादा. ओ मामा, चला आवेश, जिस तरह का मैच हुआ था, बहुत बड़ा स्कोर चेस करने जा रहे थे आप, जो आपके चल रहा था. मतलब आप एक बहुत बड़े खिलाड़ी हो. मैं मेरे जबान से नहीं कह सकता कि आप बहुत बड़े खिलाड़ी हो. सबने देखा कि आप बहुत बड़े खिलाड़ी है. और जिस तरह का मैच हुआ, जिस तरह का आपने चेस करा, आपके दिल में क्या चल रहा था भाई? मेरे दिमाग में यही चल रहा था कि मैच फिनिश करना जरूरी है, ये क्योंकि क्वार्टर है, इसके बाद सेमी खेलना है. मैंने हमारे टीम में